हाय, हॅलो, नमस्ते. मी प्रतीक्षा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे एकवट म्हणजेच उद्या नागपंचमी असल्यामुळे आज असतो भावाचा उपवास. भावांना दीर्घायुष्य लाभावा म्हणून हा उपवास केला जातो. पण आणि श्रावण सोमवार पण आजच आहे, पहिला श्रावण सोमवार. यावर्षी पण 4च सोमवार आलेले आहेत श्रावणामध्ये. आणि त्यामुळे म्हणलं चला आज एकादशी सारखाच उपवास धरावा, म्हणजे सोमवार पण उद्या सोडावा आणि ते एकवट पण आहे ते उद्या सोडावं, म्हणजे पूर्ण दिवस फराळ करूनच उपवास धरावा असं मी ठरवलंय. आणि हे गेलेले आहेत शाळेमध्ये, त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागेल मला परत, कारण ते श्रावण सोमवार पण धरत नाहीत आणि एकवत तर नाहीच नाही. आणि लाडू पण उठलेला आहे आता, त्याला पाण्यामध्ये टाकले ठेवले मी, म्हणजे मी जिकडे जाईन तिकडे त्याला घेऊन जाता येतो तो गाडा असं म्हणून. तर सगळी कामं पटापट आवरून घेते. तर चला आता स्टे कनेक्टेड. अगोदर लाडूला अंघोळ घालून झोपवले, पाळण्यातच झोपवले, म्हणजे त्या गाड्यामध्येच. त्याला अंघोळ घालून झोपवलं की आपल्याला बाकीची कामं करायला सुधारतात. त्यामुळे तो असं छान असं झोपला आहे आता शांत. म्हणजे हा गाड्याचा एक फायदा आहे की आपण जिकडे असू तिकडे लाडूला नेता येतं. आणि आज वातावरण बघा किती छान, ढग 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 आलेत आणि ऊन पण पडले, थोडंसं ऊन. आणि म्हणजे थोडंसं आभाळ पण आहे आणि ऊन पण आहे आणि इतकं वार आहे ना. आणि लाडू बघा चॉकलेट सोबत कसा खेळतोय आता, मस्त असा. मी काय ठेवते त्याला असं, म्हणजे खूप सारे चॉकलेट समोर अंथरून ठेवते आणि मस्त खेळतो. त्याला काही ना काही खेळण्यासाठी हातामध्ये पाहिजे. आता म्हणजे असं उभं बी केलं तरी मागे पाठीमागेचं काय आहे भिंत असेल. तर आत्ता सळून सळून लाडू झोपलाय आणि मी फराळ करून घेतले. अरे मी टिकली लावते, 1 मिनिट मी टिकली लावते अगोदर. आणि आमच्या लाडूला आज कंप्लीट 7 महिने झालेले आहेत आणि उद्यापासून 8वा महिना लागतो. तर ते 7व्या महिन्याचं सेलिब्रेशन म्हणून वगैरे मी 4थ्या महिन्यापर्यंत त्याचे फोटोशूट वगैरे सगळं केलं व्यवस्थित. पण 5व्या महिन्यापासून हळूहळू 5व्या महिन्यामध्ये मी गावाकडे गेले, त्यामुळे तिथं झालंच नाही करणं. आणि नंतर असं तो इतका त्रास द्यायला की म्हणजे आपली त्याला सांभाळून ते बाकीचं काही करण्याची एनर्जीच राहत नाहीये, असं मला तरी होते सध्या. बघू आता काय होते, दिवसभरातून बघू आपण. मला करावं वाटलं तर मी करेन थोडंसं सेलिब्रेशन त्याचं काहीतरी. आणि आता ते शाळेतून यायले, त्यांची आज शाळा सोमवार असला तरी आज सुट्टी नव्हती त्यांच्या, कारण सुट्टी असणं नसणं हे गव्हर्नमेंटच्या हातात नसतं त्यांच्या. म्हणजे संस्थेवाले ठरवतात. आता ते यावर्षी नाही सुट्टी द्यायची म्हणले की नाही, असं असतं त्यांचं. एखादा सिलेबस मागे पडला तर ते घेतात. मग आता त्यांना पनीरची भाजी आहे रात्रीची थोडी, ते सोमवार वगैरे काही धरत नाहीत. आणि मग साबुदाणा करून खाल्ला आणि पूजा केली, फक्त महादेवाची पूजा करायला काल त्यांना सांगितलं बेल वगैरे घेऊन यायला. आणि त्यांना आता साबुदाणा थोडं आहे, थोडं ते करून देते आणि 2 पोळ्या टाकून देते, म्हणजे म्हणजे त्यांचं जेवणाचं मिळतं. आणि मग संध्याकाळी पण मी शाबूच खाणार आहे, कारण एकवत पण आणि सोमवार पण उद्या सोडणार आहे. थोडासा शाबू आहे, आता थोड्या मिरच्या आणि बटाटे चिरून घेते. आणि ते मस्त आहे, राजगिऱ्याचे पण लाडू दिलेत उपवासाला खाण्यासाठी. आणि हे लाडूसाठी मी केलं होतं, त्याने अर्ध खाल्लंय, आता अर्ध मी तसं झापून ठेवलंय, तो उठल्यानंतर तो खाईल कदाचित. आणि लाडू आमचा इतका म्हणजे खोडेल म्हणतात ना तसं आहे का, हुशार म्हणावं ते मला काही कळत नाही. पण त्याचे पप्पा याच्या समोर झोपणार, म्हणजे त्यांना वाटणार की काय लेकरू काही सळत नाही, म्हणजे ही मुद्दाम काम करणार ती बसते असं वाटावं त्यांना, म्हणून तो त्याने याच्यापुढे झोपतो. आता ते वाटला काही कळत नाही, पण असं करतो तो. त्याच्यामुळं असं आपण इतकं दमून, आपली माझी तर इतकी एनर्जी डाऊन चालली त्याला सांभाळून अजून तर काहीच नाही. अजून चालत वगैरे काही नाही त्याच्यामुळे, पण तरी पण आत्ता सुद्धा हे होऊन चाललंय माझं. तर आता पीठ मळून घेते, 2 चपात्या टाकते, भाजी आहे पनीरची, ते जेवण करता झाल्यानंतर. मावशी येतील आता, भांडी वगैरे काढून ठेवले. तर आता आमची पूजा झालेली आहे. मी आणि लाडूनी जय केलो, तुम्हाला पूजा दाखवते मी. तर आत्ता 4:30 वाजलेत आणि आत्ता आमच्या मावशी येऊन गेलं भांडी कपडे करून. आणि अजून आमचा बेल आलेला नाही, म्हणजे सर अजून बेल घेऊन आलेच नाहीत. म्हणजे मला वाटते उघडा महादेव मंदिर आहे ते भेटतं बेल, पण आता नसेल, उशीर झाला असेल किंवा त्या बायका ज्या बसतात त्या गेल्या असतील, त्यामुळे ते काय बेल घेऊन आले नाहीत. शिवमोट वगैरे सगळं वाहिले, त्यामुळे जाऊ द्या म्हणलं. आता लहान लेकरू असल्यावर एवढ्या गोष्टी ॲडजस्ट करावंच लागतं. आता पडल्या सोमवारी मी त्यांना रविवारीच आणून अगोदर ठेवायला लावणारी, म्हणजे
सोमवारी असंच व्हायला त्यांना शाळा असते, त्यामुळे बेल भेटणं शक्यच होत आहे. तर आता चहा पिणार आहे. नंतर चहा पिऊन बघू आता त्यांना काय स्वयंपाक करायचा ते करावं. नंतर मग थोडीसं साबुदाण्याची खिचडी करते परत. तर लाडूचं 7 मंथ सेलिब्रेशन काय होत नाही असं वाटतंय मला आज. कारण तो आता झोपलाय, खेळून खेळून झोपलाय. इतका त्रास देतो ना, तर तो थोडं थोडं म्हणजे रांगायला लागलाय आणि कुठं पलंगावर टाका किंवा गादीवर टाका, इथं तो डायरेक्ट असं म्हणजे बाहेर चालला गादीच्या, पलंगाच्या खाली पडण्याची आम्हाला भीती वाटते. म्हणजे त्याच्यासोबत एखादा माणूस पाहिजेच. आणि आता आमच्या सरचं कसं शाळा असते, परत त्यांना कुठे काही बाहेर कामं असतात, त्यामुळे गड्यावरनं तेवढं सांभाळणं होतच नाही. ते आपणच सांभाळावं लागतं. परत घरातली कामं आपल्यालाच करावी लागतात. आणि आमच्या मावशी ज्या आहेत 3-3:30ला येतात रोजच. त्यामुळे त्यांना 1-1.5 तास लागतो आणि त्या घरी असल्यावर म्हणजे पाहावंच लागतं की कपडे कसं धुतात, भांडे कशी घासतात वगैरे असं. पण म्हणजे थोडं त्या किचनमध्ये असलं की थोडं ते व्यवस्थित करतात. नाहीतर मग इकडे असं काय नाही, लक्ष नाही असं म्हणतात आणि गडबडीत कसं इकडून जातात. त्यामुळे मग 7 मंथचं सेलिब्रेशन आज कॅन्सल असं वाटतंय मला. झालं ते करणारच नाही मी आता. आणि तो आता शांत असं झोपलाय. तो झोपला की थोडं मलाही रिलॅक्स होईल. फायनली आत्ता बेल आलेला आहे. आता वाजले 4:30 वाजले आणि आता बेल आलेला आहे आमचा. तर आता मी वाहते. चला थोडं झोपलाय मस्त आता. म्हणजे मग तिला वाहता येईल. मला वाटत होतं की पहिला श्रावण बिन बेलचाच होईल माझा. आणि लाईट गेली वाटतं. 108 आहे का अगोदर मोजून घेते आणि मग वाहते मी. $75 बेल आहे. आणि हा बघा म्हणजे कुठक्यामध्ये 75 बी धरलं तरी कमीत कमी 80-85 ते म्हणायला देतात 108, पण इथं 108 होत नाही. बायका गेल्यानंतर कसं मोजून घेतो म्हणता येते, पण आता हे पुरुषांचं काम आहे. त्यामुळे चला आता जेवढा आहे तेवढा मी वाहते. वगैरे सगळं हे होऊन गेलं. 1 मिनिट, आता लाडू उठलेला आहे. तू हा वाटलं या चला आपण बेल वाहू. चला. तर अशा पद्धतीने आजचा आमचा सोमवार, पहिला सोमवार श्रावणातील गेलेला आहे. तर उद्या भेटूया नवीन एका ब्लॉग सोबत. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाडू बघा आता कसा करतोय, किरकिर करतोय का तो दात काढतोय असं मला वाटतंय. तर बाय कर, चल बाय. तर बाय, तर उद्या भेटूया. चला बाय.